हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवारांच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण पेपर कटिंग केलेली होती कटोरी ब्लाउजची। तर ही ती पेपर कटिंग आहे, तो आपला भाग 2 होता। तर हा दिवस आपला तिसरा दिवस आहे कटोरी ब्लाउजचा, फ्री शिवण क्लासचा हा तिसरा दिवस आहे। तर बघू शकता आपण मागच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये पाहिलं होतं की पेपर जे आपण पहिल्या भागामध्ये मी शिकवलं होतं की ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची, तर दुसऱ्या भागात सांगितलं होतं की पेपर कटिंग कसं करायचं। जे ब्लाउजवरून आपण माप घेतले त्याच्यावरून आपण पेपर कटिंग हे कुठल्या पद्धतीने करायचं। तर हे पेपर कटिंग रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही हे तयार झालेलं आहे पेपर कटिंग। आता हे पेपर कटिंग अस्तरवर ठेवून याची कटिंग कशी करायची तर हे आपण पाहणार आहोत। आता एक लक्षात घ्या की जे आपण बरोबर जे अस्तर घेतलेले आहे त्या अगोदर आपण प्रेस करून घेतलेले आहे, बरोबर। तर अस्तर हे प्रेस केल्याने काय होतं, ज्या कपड्यावर आलेल्या सुरकुत्या असतात त्या कमी होऊन जातात। तर आपण काय करायचं आहे, अस्तरला सुद्धा आणि ब्लाउज पीसला सुद्धा आपल्याला प्रेस करून घ्यायची। प्रेस केल्यानंतर सुरकुत्या पडणार नाही आणि व्यवस्थित जी आपली कटिंग आहे ती अगदी फिनिशिंगने होते। आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही अस्तरच्या ब्लाउजवर नसेल ट्राय करत, जर तुम्ही पहिल्यांदाच कटिंग करत असणार तर तुम्हाला असं साधं ब्लाउज पीस घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने मी पेपर ठेवलेला आहे, ज्या पद्धतीने मी अस्तरवर मार्क केलेलं आहे त्याच पद्धतीने साध्या ब्लाउजवर सुद्धा तुम्हाला मार्क करायचं आहे। आणि मार्क गेल्यानंतर तुम्हाला ते तसंच कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। तर या पद्धतीने आपण याची व्यवस्थित अशी पहिले पेपर कटिंग जी आहे ती व्यवस्थित त्याच्यावर आपण ठेवून घेणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला याची कटिंग करायची। तर मी पुन्हा एकदा सांगते की मी अस्तरचं कटिंग करणार आहे, मी साधं ब्लाउज पीस कट करणार नाही, कारण की हे कस्टमरचं आहे। कस्टमरच्याच ब्लाउजवर मी तुम्हाला मापं घेऊन दाखवली होती आणि त्याच पद्धतीने कटिंग केलेलं होतं। तर बघा हे जे 5 पार्ट आहेत आपलेवाले, अगोदर बरोबर आपल्याला ॲडजस्ट करायचे की कुठे कुठला पार्ट अगोदर बसणार आहे, डायरेक्टली ड्रॉ करून घ्यायचं नाही आहे। कारण की एखाद्याच काय होतं, आपण डायरेक्ट ब्लाउज म्हणजे अस्तर कटिंग करायला घेतलं किंवा ब्लाउज पीस जे कटिंग करायला घेतलं आपण, तर आपल्याला एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं। तर मी आता हे पूर्ण 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे, तर याच्यावर मी अगोदर तुम्हाला पेपर कटिंग ठेवून दाखवते। ते ठेवून दाखवल्यानंतर कसं ॲडजस्ट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आवाज जर थोडा कमी जास्त होत असेल तर थोडं इग्नोर करा, कारण की माईक थोडासा लहान आहे। तर हे बघा अगोदर मी आता इथं आपला हा जो बॅक पार्ट आहे तो ठेवणार आहे, म्हणजे पाठीचा भाग जो आहे मी इथं ठेवणार आहे। तुम्ही असं काही पण ठेवू शकता म्हणजे जेणेकरून पार्ट हे व्यवस्थित असं सेट होईल। त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो मोंडा। हा आपण इथं हा मोंडा घेतलेला आहे, बरोबर। तर हा आपल्या पाठीचा भाग, हा आपला मोंढा झालेला आहे। आणि ही जी स्लीव्ज दिसते त्यावर आपल्याला स्लीव्जला सुद्धा ॲडजस्ट करायची आहे। आता ही सरळ अशी मी इथं स्लीव्ज ठेवलेली आहे, तुम्हाला दिसत आहे का? तर हो, क्लिअरली दिसत आहे तुम्हाला। तर या पद्धतीने बघा स्लीव्ज सुद्धा मी इथं ठेवून घेतलेली। आता उरली आपली ही कटोरी। आता कटोरी आपल्याला व्यवस्थित अशी ठेवायची आहे। आता कटोरी कशी बसवणार, आता हे पूर्ण 1 मीटर अस्तर आहे, तर मी याला इथं ॲडजस्ट करेल। बघू शकता हे बसतंय का इथं? नाही। तर अगोदर मी कटोरी ॲडजस्ट करते आणि मग आपल्याला हा जो मोंड्याचा भाग आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे। तर बघू शकता बसतंय का इथं? नाही बसत आहे। 1 मीटर अस्तर असून सुद्धा हे पूर्णपणे बसत नाही आहे, कारण की आपल्याला हे कमी पडते। कारण की इथं आपली प्रेशर पट्टी बसू शकते आरामशीर। प्रेशर पट्टीला आपल्याला वाढवायचं असतं अर्धा ते पाऊण इंच, अर्धा इंचच वाढवायचं, अर्ध्यापेक्षा कमी वाढवू नका आणि जास्तही वाढवू नका। हे बघा हे इथं ठेवलेलं आहे मी आणि हे आपली इथं हा आपला इथं मोंडा आहे। तर आता आपल्या कटोरीला जागा उरते का? बघू शकता तुम्ही, नाही ना। तर आपल्या कटोरीला कुठेही जागा उरत नाहीये। तर अस्तर आपलं हे जे आपण अस्तर घेतलेले ते पूर्ण 1 मीटर आहे,
तरीही आपल्या कटोरीला जागा उरत नाही, कारण की आपली स्लीव्ज आहे मोठी. तर 1 मीटरच अस्तर आहे. आता आपल्याला याच्यातच ॲडजस्ट करायचं आहे. तर मी काय करणार आहे, आता पूर्ण अस्तर ओपन करून घेईल. हे बघा, याला असं फोल्ड करायचं. याची घडी मी या पद्धतीने टाकून घेतलेली आहे. म्हणून ब्लाऊज शिवणं हे काहीही सोपं काम नाही आहे. शिवणकाम करणं हे सोपं काम नाही आहे. तर हे जे थोडंसं म्हणजे पेशंटने म्हणजे थोडं स्थिरतेने शिकायचं असतं. तर आता बघू शकता, आता हे व्यवस्थित मी असा हा पार्ट ठेवून घेतलेला आहे. झालं. आता परत पाठीचा भाग ठेवायचा आपल्याला इथं. हा पाठीचा भाग झालेला इथं. मी परत इथे ही स्लीव्स ठेवणार आहे बरोबर सरळ. आली स्लीव्स. आता त्यानंतर बघू शकता मोंढा सुद्धा अगदी व्यवस्थित बसलेला आहे. त्यानंतर आपली ही कटोरी बसली आणि त्यानंतर आपली ही ब्रेशर पट्टी. तर बघा, आता मी अस्तरचं फोल्ड ज्या पद्धतीने असं लांबट टाकलेलं होतं, तर ती घडी मी मोडून अशी व्यवस्थित टाकलेली आहे. म्हणजे घडी काढून ती दुसऱ्या पद्धतीने टाकलेली. तर या पद्धतीने आपल्याला अस्तरची घडी टाकायची आहे. 1 मीटरमध्येच आपल्याला बसवायचं आहे ते बरोबर. तर याच्यापेक्षा जर तुमची लांब बाई असेल तर ती सुद्धा तुमची बसू शकते, कारण की बघा आपला हा पट्टा उरतोय बरोबर ना. तर तुम्ही याचं जॉईंट तुम्ही खालच्या याला देऊ शकता. तर याच्यापेक्षा लांब बाई सुद्धा तुम्ही या मापाची याच्यात काढू शकता. आता हे माप कितीचं होतं, तर छातीचा चौथा भाग होता 9. तर 9 चौक किती होता 36, म्हणजे 36च्या घडीचं हे ब्लाऊज आहे. तर याला आपली पूर्ण 1 मीटर हे अस्तर लागत आहे. तर अस्तर जर तुम्हाला व्यवस्थित अशी घडी जर टाकली, तुम्ही घाई करायची नाही आहे. अगोदर पहिल्यांदा कसं मी अगोदर टाकून दाखवलं तुम्हाला आणि त्यानंतर आपण त्याची कटिंग केली. त्याच पद्धती कटिंग नाही केली आपण, त्याच पद्धतीने घडी उलगडून या पद्धतीने घडी टाकायची आहे. आणि असं आपल्याला ठेवून बघायचं आहे पहिले, आणि त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याची अशी कटिंग करायची आहे. आता तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पाहत असणार तर त्याच्यात लक्षात आलं असेल तुम्हाला की मी कुठल्या पद्धतीने तुम्हाला समजवते. आणि तुम्हाला जर माझी जी भाषा आहे ती माझी जर कळत नसेल तर तुम्ही मला प्रश्नसुद्धा विचारू शकता की ताई मला हे कळालेलं नाही, तर तुम्ही हे कशा पद्धतीने करता, तर मी नक्की तुमच्यासोबत ते शेअर करेन. आमची भाषा म्हणजे आम्ही जळगाव साईडला येतो म्हणून आमच्याकडची जी भाषा आहे थोडी वेगळी आहे. खानदेशातली भाषा वेगळी असते आणि आमच्याकडची भाषा ही सुद्धा थोडी वेगळी असते. खानदेशामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते, आमच्याकडे थोडीशी तावडी भाषा ही बोलली जाते. सांगली कोल्हापूर तिकडे त्या साईडला पण वेगळी भाषा बोलली जाते, पुणे साईडला वेगळी भाषा बोलली जाते. तर भाषेचा खूप फरक पडतो. आता जो आमच्या साईडचा असेल त्यांनी जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना नक्की समजेल माझी भाषा. तर हे जे बघा, हे जे ड्रॉ करते मी याच पद्धतीने आपल्याला ते ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर असं पॅटर्न करताना जर काही अडचण येत असेल किंवा कागद मागे पुढे होत असेल तर जे पिनअप असतात पेपर पिन, ती पेपर पिन घ्यायची आणि तिला व्यवस्थित त्याच्यात सिक्युअर करून घ्यायचे, म्हणजे जॉईंट करून घ्यायचे. आणि ती जॉईंट केल्यानंतर तुम्हाला त्याचं कटिंग करायचं आहे. तर आता या पद्धतीने झालं. मी आता बाहीला सुद्धा ड्रॉ करून घेते. आपली बाही सुद्धा ही व्यवस्थित अशी बसलेली आहे. आता माझे जे व्हिडिओ आहेत ना मी ते कुठेही स्किप केलेले नाही आहे. जसेच्या तसे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. स्किप न करता मी शेअर केलेले आहेत, जेणेकरून ते पूर्णपणे तुम्हाला समजले गेले पाहिजे. माझा एकच हेतू आहे की तुम्ही पण शिकले पाहिजे आणि तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे.
तर हे बघा बाहीचं पॅटर्न सुद्धा झालेलं आहे. आता त्यानंतर आपण करणार आहोत आपली जी ही कटोरी आहे तर हिला मी आता कटिंग करून घेते. व्यवस्थित हिला आपण ड्रॉ करून घ्यायची. आता कटोरीचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तिरकस ठेवा किंवा सरळ ठेवा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कटोरी ही जशी आहे तशी तुम्ही ठेवू शकता, तुमच्यावर अवलंबून आहे ते. असं काही नाही की कटोरी तिरकसच ठेवली पाहिजे. आता एखादा स्ट्रेचेबलचा कपडा असला आणि तुम्ही त्याच्यावर जर तिरकस कटोरी ठेवली गेली तुमची तर ते खूपच ओढलं जाईल. आलं लक्षात तुमच्या? तो कपडा खूपच ओढला जाईल आणि तुमचे जे रिंकल्स येतात ना मोंढ्यामध्ये ते जास्त होतील. कटोरीच्या ठिकाणी पण जे रिंकल्स आहेत ते खूप जास्त होतील. तर मग कटोरी आपली ही सरळच ठेवायची आहे. कपडा बघून तुम्ही कटोरी ठेवू शकता. तुम्हाला असं वाटते की हा खूपच कडक कपडा आहे तर तुम्ही थोडेसे तिरकसमध्ये बिन ठेवली तरी चालेल, पण माझ्या हिशोबाने म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही तिरकस कटोरीने ठेवता सरळच ठेवायची, कारण की त्याची फिटिंगसुद्धा अगदी छान येते आणि त्याचा घोळसुद्धा पडत नाही. काही अशा टिप्स असतात की त्या जर फॉलो केल्या तर ब्लाऊज तुमचं नक्कीच छान बसेल. आणि ब्लाऊज जेव्हा मी फिटिंग करेल त्याचासुद्धा व्हिडिओ, म्हणजे हे जे मी तुम्हाला कटोरीचं जे पेपर जे पॅटर्न करून दाखवते ते तुम्हाला असं आहे की याची पहिल्यापासून या ब्लाऊजची मी तुम्हाला माप घेऊ पेपर पॅटर्न कट करून त्याचं आता ब्लाऊज पीस अस्तरचं मी डायरेक्ट तुम्हाला कट करून दाखवते. तर असं हे बघा, ही जी ब्रेशर पट्टी मी याप्रमाणे अर्धा इंच ही खालून वाढवून घेतलेली. हिला वाढवायचीच असते कंपल्सरी, हिला अशीच्या अशी कट करायची नसते. तर म्हणजे मी तुम्हाला सांगत होती की आता हे जे मी तुम्हाला जे कटिंग करून वगैरे दाखवते ते अस्तरचं ब्लाऊज आहे, डायरेक्टली कटिंग करायचं. कटिंग करताना सुद्धा जसं आपण जे पॅटर्न जे जसं आपण आखलेला आहे, जसं ड्रॉ केलेला आहे पॅटर्न, त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. घाई न करता व्यवस्थित असं हे पॅटर्न जर कट केलं तुम्ही तर अगदी असं व्यवस्थित तुमचं ब्लाऊज हे फिटिंगला येणार आहे. आता मी हे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये. आणि स्टिच झाल्यानंतर तर मी कस्टमरचं ते अंगावर घालून दाखवू शकत नाही, कारण की आवडत नाही असं केलेलं, कारण की ते व्हिडिओमध्ये कोणाला आवडत नाही दाखवलेलं, त्याकरता मी दाखवणार नाही आहे. पण मी त्याची तुम्हाला पूर्ण फिनिशिंग दाखवणार आहे. आणि फिनिशिंगने कसं शिवायचं ते सुद्धा पार्टमध्ये तुमचं हे पूर्ण शिवणकलाच्या फ्री क्लासमध्ये तुम्हाला येणार आहे. तर व्हिडिओ नक्की आवर्जून पाहत जा आणि कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तो जे छोटे छोटे टिप्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत यांच्यामध्ये, तर ते पूर्णपणे तुमच्या लक्षात येतील. तर आता काय, ही जी आता लांब बाही, आता सध्या ट्रेंडिंग चालू आहे लांब बाहींचंच. लांब बाहींमध्येच आता कुणी कितीही बारीक असो किंवा तब्येतीला जाड असो, ज्या महिला तब्येतीला जाड असतात त्यांच्यावर आहे ना लांब बाही जास्त सूट करते, म्हणजे जो दंडघेर आहे त्यांचा तो कमी दिसतो. दंडघेर जो आहे तो कमी दिसतो. तर त्याकरता आपल्याला लांब जी बाई आहे त्याच्यासाठी अस्तर आपल्याला जास्त लागतं. आता पहिल्यांदा मी जसं अस्तर फोल्ड केलेलं होतं त्या पद्धतीमध्ये जर लहान बाई जर असती तर त्या साईडमध्ये बरोबर बसून गेलं असतं. हे आपलं जे माप होतं ब्लाऊजचं ते बरोबर बसलं असतं. पण आपली बाई ही होती मोठी, बरोबर, बाई आपली ही मोठी आहे त्या कारणास्तव आपलं ते बसलेलं नाही, म्हणून मी घडी ही उलगडून दुसऱ्या पद्धतीने टाकली, म्हणजे दुसऱ्या साईडनं फोल्ड करून घेतली आणि ती टाकलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे कटिंग करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही कटोरी सुद्धा पूर्णपणे आलेली, कुठेही आपल्याला जॉईंट करावा लागला नाही अस्तरला. नाही तर काही वेळेस काय होतं, आपण खूप घाईघाईमध्ये कटिंग करून घेतो ब्लाऊज आणि मग त्याला जॉईंट करावा लागतो. थोडा टाइम जर लागला तरी चालेल, पण अस्तर हे परफेक्ट कटिंग झालेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे आपण ब्लाऊज शिवणार आहोत ते अगदी व्यवस्थित असं बसणार आहे. आणि आता हे जे अस्तर कट झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस पण मी लगेच कटिंग करून दाखवणार आहे.
आता तुम्हाला व्हिडिओमध्ये परफेक्टली सगळं समजावं म्हणून मला वेळ लागत आहे, नाहीतर फक्त अस्तरचं ब्लाऊज हे फक्त 10 मिनिटामध्ये पेपर पॅटर्न ठेवून कट होतं. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ही आपल्याला, तुम्ही जर पाठीला पाठपट्टी लावत असणार त्याला वापरलं जाईल, किंवा हुक आडपट्टीला असतं त्याला सुद्धा हे वापरलं जातं. तर हे अस्तर फेकायचं नाही आहे आपल्याला, याचे जे छोटे छोटे कतरण असतात ते आपल्याला कामी येतात. जोपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्ण होत नाही तोपर्यंत ही कतरणं आपल्याला कामी येतात. आता बघू शकता मी हे जे ब्लाऊज होतं कस्टमरचं साडीतनं काढून घेतलेलं आहे. तुम्हाला साडी सुद्धा दाखवते मी. साडी खूपच छान आहे, सुंदर आहे साडी. बघू शकता कांजीवरम सिल्क मधली आहे. खूप अशी सुंदर साडी आहे. त्याचा पल्लू पण खूप सुंदर आहे. मला खूप आवडली ही साडी. पिंकी शेड मध्ये, गोल्डन आणि पिंकी शेड मध्ये ही साडी आहे. याचा पदर आता तुम्हाला उघडूनच दाखवते पूर्ण. तर बघू शकता हा पदर आहे, म्हणजे हा पल्लू आहे त्याचा. गोल्डन मध्ये आहे, ऑरेंज गोल्डन शेड मध्ये पल्लू आहे त्याचा. आणि जी साडी आहे पूर्ण ती पिंक शेड आहे आणि गोल्डन आहे. पिंकी आणि गोल्डन मध्ये, पिंक शेड गोल्डन मध्ये साडी खूपच छान आहे. कांजीवरम सिल्कची साडी आहे, खूप सुंदर अशी साडी. हिला सुद्धा आपल्याला पिको फॉल करायचा आहे. पिको फॉल करून साडी आपल्याला रेडी करायची आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे. आता कस्टमर इतक्या भारी साड्या घेतात तर आपल्याला ब्लाऊज सुद्धा अगदी फिनिशिंगने शिवायचं असतं. आता बघू शकता, आता काय, हा आहे मोठा काठ. लक्षपूर्वक बघा, हा आहे आपला मोठा काठ, हा आहे लहान काठ. तर आपल्याला बाहीला कुठला टाकायचा आहे, तर बाहीला आपल्याला मोठाच काठ टाकायचा आहे, बरोबर. आणि पाठीला आपल्याला लहान टाकायचं आहे. कारण की बघा आता मी तुम्हाला साडीवरूनच समजवते. आता जसं हा पदर आहे तर हा आपला जो आहे, आपण अशा प्लेट्स घेऊ, बरोबर ना. हे आपण अशा प्लेट्स घेणार आहोत. तर ह्या आपल्या प्लेट्स घेतल्यानंतर हा भाग आपला खांद्याकडे येतो, बरोबर ना. हा भाग खांद्याकडे येतो म्हणजे ही जी ब्रॉड आहे, जी मोठी बॉर्डर जी आहे ती बरोबर आपल्या हातावर आली पाहिजे. समजलं तुम्हाला. आणि हा जो भाग आहे दुसरा, हा लहान, हा काठ आपला वरच्या साईडने येणार आहे, कळलं. तर या पद्धतीने आपल्याला असं ब्लाऊज पीस ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित असं आपलं कटिंग होणार आहे. आता बघू शकता मी असं व्यवस्थित ठेवते. अगोदर आपल्याला बाही जी आहे ती ठेवायची आहे व्यवस्थित. अगोदर आपण बाही ठेवून घेऊ अस्तरची. तर ही जी अस्तरची बाही ही आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकता बाही आपली परफेक्टली बसत आहे. तर ही बाही आपली पूर्ण इथं बसत आहे. आपल्याला बाहीला बिलकुलही जॉईंट द्यायची गरज नाही. तर लक्षात आलं. आणि ब्लाऊज पीस जर कमी असलं आणि माप जर मोठं असलं आणि ब्लाऊज पीस जर एवढंच असलं तर बाहीला 100% हा जॉईंट आपला येतो. त्याला खूप म्हणजे खूप किचकट असं काम असतं. ते जॉईंट जर द्यायचं म्हटलं तर खरंच चांगल्यांचं पण मन हे अस्तव्यस्त होऊन जातं. तर हे बघा आपली ही जी इथं बाही आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी बसणार आहे. कुठेही तिला जॉईंट द्यायची गरज नाही. आता हे काठ बघून घ्यायची आपली शेवटी. हे काठ खालीवर तर नाही आहे. त्यानंतर मी बाही त्या ठेवली आहे बरोबर. आता त्यानंतर हा आपला पाठीचा भाग आहे. ओके, हा पाठीचा भाग बरोबर आपला इथे ठेवलेला आहे. त्यानंतर येतो आपला मोंढा. मोंढा नेहमीप्रमाणे आपल्याला हा असा ठेवायचा इथं. आता तुम्ही बघू शकता की माप लहान आहे बरं का. मोठं जर असलं तर थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट होणार आहे. त्यानंतर आपलं हे जे मी इथं ठेवणार आहे ही ब्रेशर पट्टी आपली इथे येणार. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा आपला इथं कपडा वाचत आहे. आपल्याला कपडा हा एक्स्ट्रा पाहिजेच आहे. कारण की आपण हुकलूकच्या पट्टीला सुद्धा, आता हा कपडा कसा आहे थोडा सिल्क टाईप आहे ना, कांजीवरम सिल्क आहे. तर मी याला हुक पट्टीला अस्तरच लागणार आहे आणि आडपट्टीला हा लावणार आहे. पण याला मी अस्तर लावून जॉईंट करेन. जेव्हा मी तुमच्यासोबत स्टिचिंग करेन तर तुम्हाला नक्की दाखवेल की मी कशा पद्धतीने हे ब्लाऊज स्टिच करत आहे. तर तुम्हाला दिसतच असेल की मी कशा पद्धतीने आता हे ठेवलेलं आहे.
तुम्हाला एकदा परत दाखवून देते. हे बघा, आता तुम्ही हा जरी इथे ठेवला तरी चालेल कटोरी, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आपली सरळ पट्टी ही निघते. तर असं आपल्याला जो आहे ना कपडा बरोबर ॲडजस्ट करायचा असतो आणि ॲडजस्ट करून आपल्याला व्यवस्थित असं ब्लाऊजची कटिंग करायची असते. कारण की कस्टमरचं जे असतं ब्लाऊज, ज्या साड्या घेतं कस्टमर, ते खूप महागाचं असतं. आता तुम्ही कांजीवरम सिल्क पाहिली, ही तर आता 800ची साडी आहे. आता 800 रुपये पण म्हटले तर खूपच जास्त होतात, ते काही कमी नाही आहे. ब्लाऊज जरी सिंपल शिवायचं असलं ना तरी ते परफेक्ट फिनिशिंगनेच व्हायला हवं. आता कटिंग सुद्धा बघू शकता तुम्ही, एक सारखी व्यवस्थित कैची चालू द्यायची आहे. आणि कटिंग करताना एक लक्षात ठेवा, थोडंसं आहे ना एक्स्ट्रा काटायचं आहे. एक्स्ट्रा जर कटिंग केलं तुम्ही तर तुमचं जेव्हा तुम्ही जॉईंट करणार तर तेव्हा ते कुठेही तुम्हाला कमी जास्त होणार नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या लहान असतात, बारीक असतात, पण त्या लक्षपूर्वक बघायच्या आणि करायच्या जर म्हटल्या तर त्या व्यवस्थित होतात. तर ही झाली बघा बाहीची कटिंग झालेली पूर्ण. आता त्यानंतर मी आता हे पूर्ण असं कटिंग करून घेणार आहे. आता तुम्ही जर नवीन जर कटिंग करत असणार ना, फर्स्ट टाइम जर अस्तरचं कटिंग करत असणार किंवा तुमचं अस्तरचं ब्लाऊज कटिंग करायला जे घाबरत असणार तर काय करायचं आहे, याला पिनअप करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा पण बोलली मी तुम्हाला, जे पेपर पिन असता ना त्यांनी पिनअप करून घ्यायचं याला आणि मगच तुम्हाला अस्तरची कटिंग करायची. पण आता रेग्युलर मी कटिंग करत असल्या कारणाने आता मला त्याची काही गरज भासत नाही नवीन करायची. तर तुम्हाला म्हटलं होते की एक्स्ट्रा थोडा कटिंग करायचं असतं आपल्याला, कारण की जेणेकरून जो कपडा आहे तो लहान मोठा नको व्हायला हवा. या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. हा झाला बॅक पार्ट. हे ब्लाऊज सिंपलच तयार होणार आहे, काही डिझाईन वगैरे नाही आहे, अगदी सिंपल आहे. आता ही मोंड्याची कटिंग करून घेऊ व्यवस्थित अशी. आणि हे जे ब्लाऊज आहे तर याचे ना धागे खूपच निघणार आहे. जेव्हा आपण याचे ब्लाऊज जेव्हा कटिंग करतो यांचे खूप धागे निघतात, तर यांना इतक्या हळूवारपणे स्टिच करायचं असतं, शिवायचं असतं की जास्त त्याचे धागे निघायला नको आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते खराब व्हायला नको. म्हणजे ब्लाऊज शिवताना पण काही गोष्टी इतक्या लक्षात घ्यावं लागतं की फॅब्रिक कसं आहे, तुमचा कपडा कसा आहे, त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित असं शिवणकाम करायचं असतं. तर घाई गडबड ही शिवणकाममध्ये नको पाहिजे. जितकी घाई करणार तितकं तुमचं वालं जे आहे ते ब्लाऊज बिघडणार आहे. तुम्ही कितीही छान असं शिवत असला तरी घाई ही अतिघाई संकटात नाही, असं असतं. तर या पद्धतीने बघू शकता. आता मोंढा पण झाला कटिंग. आता हे 2 पार्ट बाकी आहेत आपले, तर आपण हे 2 पार्ट सुद्धा आता व्यवस्थित असे कटिंग करून घेऊ. तर मी हा जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता, एडिट न करता पूर्ण तंतोतंत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येत असतील, काही तुम्हाला वाटत असेल की काही ह्या गोष्टी समजल्या नाहीत, तर नक्की कमेंट करून विचारा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ग्रुपमध्ये किंवा इतर फ्रेंड सर्कलमध्ये नक्की तुम्ही शेअर करा माझे व्हिडिओ, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा सपोर्ट होईल आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता कटोरी सुद्धा मी थोडी जास्त कट केली. नंतर मी जी कटोरी आहे ते आपण स्टिच केल्यानंतर आपण याला व्यवस्थित फिनिशिंगने कटिंग करणार आहोत. आता उरली आपली योक पट्टी म्हणजेच ब्रेशर पट्टी. तर या पद्धतीने आपल्याला ब्रेशर पट्टीचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जरी मोठा होत असला ना तरी तुम्हाला याच्यामध्ये ना बारीक सारीक गोष्टी सगळ्या कळणार आहेत की
मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे, कुठल्या पद्धतीने कुठला पार्ट कसा ठेवलेला आहे, आणि माझी जर काही चुकी होत असेल तर नक्की तुम्ही मला सांगू शकता की ताई तुमचं हे चुकलेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीने नाही, ही गोष्ट अशी सांगायला हवी होती. तर नक्की तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून, काहीही राग नाही. कारण की नवीन नवीन शिकणं दुसऱ्याकडनं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शिकत राहिलं पाहिजे. प्रत्येकाची विचार, प्रत्येकाची गोष्ट जी आहे ती वेगळीच असते. आता माझं शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, अजून कुणाची जर असली पद्धत ती वेगळी असते शिकवण्याची. ब्लाऊज शिवण्याच्या पण भरपूर वेगवेगळ्या अशा या पद्धती असतात आणि वेगवेगळ्या असतात. भाषा बोलीमध्ये फरक असल्या कारणाने प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस हा होत असतो. आता बघू शकता हा जो इतका कपडा उरलेला आहे, तर हा आपल्याला, तुम्ही जर बाय चान्स आता जो पायपिंग करत असणार तर पायपिंगला सुद्धा हा कपडा तुमचा यूज होणार आहे. बरोबर. हा इतका कपडा आहे, जोपर्यंत आपलं पूर्ण ब्लाऊज हे स्टिच होत नाही तोपर्यंत आपल्याला कतराने फेकायचं नसतं. तर बघू शकता मैत्रिणींनो, बघा या पद्धतीने मी पूर्णपणे हे ब्लाऊज अगदी फिनिशिंगने कटिंग केलेलं आहे. कुठेही काहीही जोड पडलेला नाही आहे, कारण की असं जे एकदम स्ट्रेट कटिंग झालेलं आहे, कुठेही असं तुम्हाला असं तिरकस वगैरे कटिंग झालेलं दिसत नाही. कारण की आता याची पण एक टिप्स सांगते, कारण की का इतकं फिनिशिंगने कटिंग झालेलं आहे, आपण याला अगोदर प्रेस केलेलं होतं. मी जे हे अस्तर आणि हे जे ब्लाऊज पीस होतं, मी अगोदर हे पूर्णपणे दोघीही प्रेस करून घेतले होते आणि त्यानंतरच मी कटिंगला घेतलेले. तर ही जी महत्त्वाची टिप्स आहे, जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो तर सर्वात महत्त्वाची टिप्स अशी आहे की अगोदर कपडा अस्तरचा असो किंवा ब्लाऊज पीसचा असो, अगोदर आपल्याला याला प्रेस करून घ्यायचे. प्रेस गेल्यानंतरच आपल्याला कटिंग करायची आहे. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा भाग होता फ्री शिवण क्लासचा, आपला तिसरा दिवस होता आजचा, बरोबर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही मला जर सपोर्ट करत राहणार तर असंच तुमच्या सपोर्टने सुद्धा मी अजून छान छान व्हिडिओ टाकू शकेल आणि तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.